नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। या महिन्यातील चैत्र पौर्णिमा ही मंगळवार 23 एप्रिल 2024 या रोजी आहे। चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो, त्यामुळे या पौर्णिमेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते, त्याचप्रमाणे या पौर्णिमेला देखील विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी हनुमान जयंती आली आहे। त्याचबरोबर या दिवशी मंगळवार देखील आला आहे। मंगळवार हा हनुमानाला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे। बघा, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा अर्चना करायची आहेच। त्याचबरोबर आपल्याला हनुमान जयंती देखील साजरी करायची आहे। या दिवशी आपल्याला हनुमानजींची पंचोपचारे पूजा विधी देखील करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शत्रुपीडा, शनिपीडा, कामात अपयश, नोकरीत अपयश यासाठी आपल्याला 11 पिंपळाच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। मंगळवार आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंती आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून पिंपळाच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे। कारण तुम्ही जर का या दिवशी पिंपळाच्या पानांचा उपाय केला तर याची रिझल्ट या दिवशी तुम्हाला हे जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे। कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे, त्याचबरोबर या दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या पृथ्वीवर हनुमानजींचे सूक्ष्म रूपात त्यांचा वास असतो आणि या दिवशी जर का तुम्ही काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्यांचं फळ हे तुम्हाला 100 पटीने अधिक मिळत असतं। त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी हे उपाय करायचे आहेत। तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा देखील करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमानजींची या दिवशी पूजा अर्चना करून तुम्हाला रुईच्या पानांची माळ, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना गुलाबाच्या फुलाची माळ अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांना एखाद्या गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही त्या दिवशी त्यांना आवर्जून बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकतात। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमानाचा जन्म झाला होता। या दिवशी राजा केसरीनंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला होता। चैत्र पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो, सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामायणाचे पाठ करतो, त्याला सुख समृद्धी प्राप्ती होते। श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करतात, तसेच जीवनात त्यांच्या ऐश्वर्य प्राप्त होते। मंगळवारचा दिवस भगवान हनुमानजींना समर्पित आहे। भगवान हनुमानजी हे श्री रामाचे परमभक्त आहेत, तसेच ते कलियुगात चिरंजीवी आहेत। अत्यंत बलशाली असल्याने हनुमानजींना बजरंगबली असेही म्हणतात। ज्यावर बजरंगबलीचा आशीर्वाद असतो त्याला शत्रुपीडाचा त्रास होत नाही। तुम्हालाही कोणत्याही शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कामात यश मिळत नसेल तर मंगळवारी हे उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहे। आठवड्यातील प्रत्येक दिवस खास आहे, प्रत्येक दिवस वेगवेगळ्या ग्रहांना समर्पित आहे। त्याचप्रमाणे देवालाही काही दिवस समर्पित आहे। दिन विशेषानुसार त्या देवाची पूजा करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे। त्यानुसार मंगळवारचा दिवस भगवान हनुमानजींना समर्पित आहे, त्यामुळे मंगळवारी हनुमानाच्या विधिवत पूजेसह या दिवशी काही उपाय अत्यंत लाभदायक ठरतात। या उपायांनी व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे दूर होतात। तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या संकटापासून मुक्ती हवी असल्यास मंगळवारी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान आटोपून आपल्या घराजवळ जिथे पण हनुमान मंदिर असेल आपल्याला तिथे जायचं आहे। तिथे गेल्यावर आपल्याला बजरंगबलीसमोर एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। यानंतर आपल्याला सिंदूर अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला गूळ, हरभरा किंवा लाडू हनुमानजींना अर्पण करायचे आहे। हे करताना हनुमान चालीसाचे आपण पठण करायचे आहे। ह्या उपायाने महाबली बजरंगबली तुमच्यावर प्रसन्न होतील। बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि समस्या सहज तुमच्या दूर होतील।
यानंतर आपल्याला पिंपळाच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हनुमानजींच्या पूजेसाठी मंगळवार हा सर्वोत्तम आहे। या दिवशी भगवान हनुमानाची विधिवत पूजा केल्यास आर्थिक अडचणींवर सहज मात करता येते। बघा, तुम्ही हा उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय प्रत्येक मंगळवारी देखील करू शकतात। तुम्हाला या दिवशी हनुमानाच्या पूजेसह पिंपळाच्या पानांचा उपाय अवश्य करायचा आहे। हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घ्यायची आहे। पानं घेताना ती व्यवस्थित स्वच्छ घ्यायची आहे। पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि या पानांचा तुम्हाला एक हार तयार करायचा आहे। हा हार तुम्हाला या दिवशी हनुमानजींना अर्पण करायचा आहे। बघा, यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतात। तुमच्या सर्व अडचणी नष्ट होतात। शत्रुपीडा किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या ह्या नष्ट होतात। यानंतर जर का तुम्हाला नोकरीसाठी उपाय करायचा असेल तर बघा, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि अनेक स्पर्धा परीक्षा देऊनही तुम्हाला यश मिळत नसेल तर बघा, तुम्हाला या दिवशी तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 7 दिवस हनुमान चालीसा पाठ करायचा आहे। त्यानंतर नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाणार असाल तेव्हा तुम्हाला मुगाची दाणे घरात शिंपडायचे आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला मुगाची दाणे घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे। तुम्ही निघून गेल्यावर ते धान्य झाडून घराबाहेर फेकून द्यायला तुमच्या घरात असलेल्या व्यक्तीला सांगायचे आहे। यामुळे तुमच्या नोकरीतील अडथळे हे दूर होतात। जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जीवनातील भीती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला ह्या मंगळवारच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे। हे पान तुम्हाला गंगाजलाने स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाल पेनाने ह्या पानावर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि नंतर हे पान तुम्हाला हनुमानजींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे। हे पान ज्यावेळेस तुम्ही चरणाशी अर्पण कराल त्यावेळेस तुम्हाला जाताना एक हनुमानजी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्हाला गोडाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे। शक्य झाल्यास रुईच्या पानांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला लाल शाईच्या पेनाने त्या पानावर तुमची इच्छा लिहून हे वडाचं पान तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे। यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता त्याचप्रमाणे तुम्हाला वाटत असणारी भीती ही दूर होणार आहे। याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। मग ते तुम्ही घरी करू शकतात, मंदिरात तुम्ही जर का गेला तर मंदिरात बसून तुम्ही करू शकतात। तुम्ही 1 वेळा, तुम्ही 5 वेळा, 11 वेळा या स्तोत्राचं पठण करू शकतात। मारुती स्तोत्राचं पठण तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा करू शकतात। तुम्हाला आवर्जून या दिवशी ह्या सेवा करायच्या आहेत। त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या देखील सेवा तुम्हाला करायच्या आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।